घरात येऊन आईवर लाईन मारायचा आणि संभोग करायचा, खून करून शेतात खड्डा खणून पुरला। सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सोंदणे गावामध्ये तुकाराम नामदे हे शेतकरी राहतात। त्यांना नेताजी नावाचा 28 वर्षाचा मुलगा आहे। नेताजी तुकाराम नामदे वय वर्ष 28 याची मैत्री त्याच गावात राहणाऱ्या विकास मारुती गुरव वय वर्ष 26 याच्याशी होती। नेताजी आणि विकास हे दोघेही अगदी जिवलग मित्र होते। दोघे एकाच गावात राहत असल्याने ते बहुतेकदा एकत्र वावरत असत। ते दोघे एकमेकांना सर्व काही सांगत होते। जीवनातील सुख दुःखाच्या गोष्टी सांगून एकमेकांना आधार देत होते। पैशाची गरज पडल्यास एकमेकांना देत होते। कामात मदत करत होते। साहजिकच त्या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते। आता नेताजी आणि विकास हे एकाच वयाचे होते, त्यामुळे त्यांना एकमेकांच्या घरात मुलाप्रमाणेच वागवले जात होते। विकासच्या आईचे वय हे नेताजीच्या आईपेक्षा 1-2 वर्ष मागे पुढे असेल, पण ती त्याच्या आईच्या वयाची होती। मित्राची आई आपल्या आईसारखेच मानणे हीच माणुसकी आहे। अलीकडे बाईकडे बघण्याची नजरच बदललेली आहे। नेताजीचे हे थोडे फार तसेच झाल्याची चर्चा गावात आहे। मैत्रीला काळीमा फासण्याचे काम नेताजीने केले। त्याने आपल्या मित्राच्या आईशी अनैतिक संबंध ठेवल्याची चर्चा गावात होती। विकास घरी नसताना नेताजी हा घरी येत असे, तिच्याशी गप्पा मारत बसत असे। अनेक वेळा विकासने ही बाब पाहिलेली होती। सुरुवातीला त्याला कोणतीच शंका आलेली नव्हती। आपला मित्र आपणास भेटण्यासाठी येत असेल आणि आईशी गप्पा मारत बसत असेल असे म्हणत विकासने याकडे दुर्लक्ष केले होते। काही महिने असेच गेले होते, पण नेताजीचे विकासच्या घरी त्याच्या अपरोक्ष येणे विकासला खटकू लागले होते। त्याला काहीतरी शंका येऊ लागली। तो आपल्या आईशी जवळीक साधत असल्याचे त्याला दिसून आले। हे वागणे विकासला आवडले नाही, म्हणून त्याने नेताजीला मी घरी नसताना तू येत जाऊ नकोस असे सांगितले। पण त्याकडे दुर्लक्ष करत तो घरी येतच होता। आतापर्यंत विकासला शंका येत होती, पण आता मात्र नेताजी आणि विकासच्या आईचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा विकासच्या कानावर पडू लागली होती। आता मात्र विकासने नेताजी समवेत असलेली मैत्री तोडण्याचे ठरवले आणि त्याला निक्षून सांगितले की तो आमच्या घरी येऊ नकोस। यावेळी नेताजीनेच त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। तू असा का वागतोस? मैत्री असे बोलण्याने तुटत नाही। मी रागावत नाही, मात्र मैत्री कायम राहणार आहे। तुला कोणतीही अडचण आली तरी मी मदत करेन असे त्याने सांगितले। तेव्हा विकासने त्याला सांगितले की मैत्री कायम राहील, मात्र मी घरी नसताना तू यायचे नाही अशी अटच त्याने घातली होती। त्यास नेताजीने संमती दर्शवली। मात्र 8 दिवस उलटले नाही, तोच तो पुन्हा घरी येऊ लागला। त्याचे आणि आईचे दोघांचे वागणे पाहून व कानावर आलेली चर्चा यामुळे आईचे आणि त्याचे संबंध असल्याची खात्री विकासला आता वाटू लागली होती। अनेक वेळा सांगूनही नेताजी ऐकत नव्हता, म्हणून त्याचा कायमचा काटा काढण्याचे विकासने ठरवले। त्याप्रमाणे त्याने प्लॅन तयार केला। दिनांक 24 मे 2025 रोजी नेताजीला तुझ्याकडे काम आहे असे सांगून त्याला घरी बोलावले। तो आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला। ही माहिती कोणाला कळू नये म्हणून शेतात खड्डा काढून त्यात मृतदेह पुरला आणि काही घडले नाही असे विकास वागू लागला। दिनांक 24 मे 2025 रोजी तो घरातील गहू दळण्यासाठी सोंदणे येथील गिरणीमध्ये गेला, पण तो घरी परतलाच नाही। मुलगा घरी परतला नसल्यामुळे त्याचे वडील काळजीने त्याचा शोध घेऊ लागले। गावात सगळीकडे त्याचा शोध घेतला। पै पाहुण्यांच्याकडे चौकशी केली। त्याच्या मोबाईलवरही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो मिळून आला नाही। त्यानंतर तुकाराम नामदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात येऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। दिनांक 24 मे 2025 पासून आपला मुलगा नेताजी तुकाराम नामदे वय वर्ष 28 हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत त्याचा फोटो आणि वर्णन पोलिसांना सांगितले। मिसिंग दाखल करून पोलिसांनी नेताजीचा शोध सुरू केला। गावात खबरे सोडले। नेताजीचे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली, तरी नेताजीबाबत काहीच माहिती मिळत नव्हती। 2 दिवसानंतर नेताजीचे वडील तुकाराम नामदे मोहोळ पोलीस ठाण्यात आले। त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली। नेताजीच्या तपासाबाबत विचारले असता तेव्हा पोलीस निरीक्षक शेडगे यांनी सर्व बाजूंनी तपास सुरू आहे असे सांगण्यात आले। बोलताना तुकाराम यांनी सांगितले की मी गिरणी मालकाकडे चौकशी केली होती, तेव्हा तो म्हणाला
की नेताजी गहू दळण्यासाठी घेऊन आला होता. गहू गिरणीत ठेवले आणि तो गिरणी मालकाला म्हणाला की गहू दळून ठेवा, मी अर्ध्या तासात येतो. मात्र तो पुन्हा आलाच नाही. नंतर मी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली तेव्हा एका मित्राने सांगितले की तो दिनांक 24 मे 2025 रोजी विकास गुरव याच्या घरासमोर उभा होता. तुकाराम यांनी नेताजी यास शेवटी पाहणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नेताजी कोठे उभा होता याची माहिती दिली. यामुळे पोलिसांनी विकास गुरवकडे लक्ष केंद्रित केले. त्याची चौकशी करण्याचे ठरवले. पोलिसांनी विकास यास पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी विकास याची चौकशी सुरू केली. त्याने आम्ही दोघे जिवलग मित्र आहे, पण तो कोठे गेला हे मला माहिती नाही असे सांगितले. पोलिसांनी विकासवर प्रश्नांचा भडीमारा केला. आम्हाला सर्व काही माहिती मिळाली आहे. दिनांक 24 मे 2025 रोजी नेताजी हा तुला भेटण्यासाठी आला होता. नंतर तो गायब झाला आहे. तू खरे काय ते सांग, नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने माहिती काढावीच लागेल. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे विकास घाबरून गेला आणि त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला. आपण नेताजी याचा खून केला आहे असे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच त्याचा मृतदेह शेतात पुरल्याचे सांगितले. पुढील माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी विकास मारुती गुरव वय वर्षे 26 राहणार सोंदणे तालुका मोहोळ याला नेताजी तुकाराम नामदे वय वर्षे 28 याच्या खून प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला. नेताजीचा मृतदेह शेतात पुरला असल्याचे त्याने सांगितले असल्याने तो मृतदेह बाहेर काढणे गरजेचे होते. तो काढण्यासाठी तहसीलदार आणि पंच यांना बोलावण्यात आलेले होते. सर्वांच्या समक्ष नेताजीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी तो शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. विकासने कोणत्या कारणावरून नेताजीचा खून केला, कसा केला याचा तपास करावायचा असल्याने पोलिसांनी आरोपी विकास यास न्यायालयात उभे केले असता तेव्हा न्यायाधीशांनी आरोपी विकास यास 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडी दरम्यान त्याने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण अतकरे यांनी केलेला आहे.